आता पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। खासदार सुप्रिया सुळेंचं दौंडमध्ये जंगी स्वागत। विजयानंतर पुण्यात सुळेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह। पुण्याच्या शिंदेवाडीत सुप्रिया सुळेंचे केंद्रीय कृषी मंत्री म्हणून अभिनंदन करणारे बॅनर। ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी लावले बॅनर। पुण्याच्या इंदापूरमध्ये शरद पवारांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पवार साहेब काळजाचा विषय हाय, बॅनरवर उल्लेख। अजित पवारांनी आता राजकारण सोडून द्यावं आणि शेती करावी। लोकसभेतील पराभवानंतर उत्तम जानकरांचा अजित पवारांना टोला। लोकांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नाही। गद्दारीचा डाग कधी पुसता येणार नाही। ओमराजे निंबाळकरांचा शिंदे अजितदादा गटावर निशाणा। बरंच काही राहून गेलं, पुलाखालून पाणी वाहून गेलं। लवकरच स्वाभिमानाने लढलेल्या कार्यकर्त्यांना कळेल, खोत यांचा राजू शेट्टी यांना खोचक टोला। जळगावच्या वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ खडसेंच्या जाहिरातीने चर्चांना उधाण। टायगर अभी जिंदा है अशा आशयाची जाहिरात आल्याने चर्चा। खडसेंच्या समर्थकांकडून प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात। वर्ध्याच्या आर्वीत शरद पवार गटाच्या विजयानंतर रॅली। नवनिर्वाचित खासदार अमर काळेंचाही रॅलीमध्ये सहभाग। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। बीडच्या परळीत पंकजा मुंडेंच्या यशस्वी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी। लोकसभेतील पराजयानंतर पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी गर्दी। पराभवानंतर सुजय विखेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी केली गर्दी। विखे यांचे खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। अमरावतीत ठाकरे गटाकडून हनुमान चालीसा पठण। बळवंत वानखेडे विजयी झाल्यानं हनुमान चालीसा पठण। राणांच्या पराभवानंतर ठाकरे गटाने राणांना डिवचलं। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। काही भागात फळबागांचं नुकसान तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा। पुण्यात मावळचा पिंपरी चिंचवडवर जलसंकट। पवना धरणात अवघा 12.18% पाणीसाठा। इगतपुरी तालुक्यातील आदिवासी पाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर। लहान मुलांची देखील पाण्यासाठी भटकंती। वाशिम जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यात प्रमुख नद्यांचे पात्र कोरडे। नागरिकांची पाण्यासाठी वणवण। बीड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। बिंदुसरा प्रकल्पात केवळ 4%च पाणीसाठा शिल्लक। जिल्ह्यातील 122 प्रकल्पांपैकी केवळ 20 प्रकल्पातच पाणीसाठा शिल्लक। आषाढीच्या तोंडावर इंद्रायणी नदी फेसाळली। इंद्रायणी नदी दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात। उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 2,03,000 हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार। गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्र वाढणार, कृषी विभागाचा अंदाज। बुलढाण्यात कृषी विभागाची 14 भरारी पथकं गठीत। 60 दुकानांना बियाणं विक्री बंदीचे आदेश। बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाचं पाऊल। शिर्डी साईंच्या प्रसादालयात साई भक्तांसाठी आमरसाची मेजवानी। पुण्यातील साई भक्तांकडून 3 टन आंबे साईंच्या चरणी अर्पण। धाराशिवमधील तुळजाभवानीच्या मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। मराठा ठोक क्रांती मोर्चा आणि पुजाऱ्यांच्या मागणीनंतर पहिल्यांदाच तुळजापुरात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न। पंचामृताच्या सहाय्याने शिवरायांच्या स्मारकाचा अभिषेक। अकोला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुढीची उभारणी। शासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा। अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। शनी जयंती आणि दर्शनामावस्येनिमित्त देशभरातील भाविकांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा। सोलापूरमध्ये ग्रामदैवत रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात। बाळबट्टल पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। वर्ध्यात वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने वृक्षदिंडीचं आयोजन। ऑक्सिजन पार्क हनुमान टेकडी परिसरात वटवृक्ष लागवड करून समारोप। लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा सुवर्णनगरी जळगाववरही परिणाम। शेअर बाजारात घसरण झाल्याने सोन्याच्या दरात 700 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 2,000 रुपयांची वाढ। बीडच्या परळीत मान्सूनपूर्व पावसामुळे बसस्थानक परिसर चिखलमय। चिखलातून वाट काढण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील कोंढूर तांडामधील पुलाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं। पूल गावाजवळून जात असल्याने ग्रामस्थांचा पुलाला विरोध। मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील बंद घरात चोरी। 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास। शहर पोलिसांकडून तपास सुरू।